त्यानंतर डिलीट वगैरे करून पाहिलं, परंतु ओके ओके रिक्रिएशनचा काय ट्राय नाही केला, कारण नंतर वेळेस टाइम कंझ्युमचा क्रंच असल्यामुळे जरा काय वेळच भेटला नाही. मी ओके एकदा ओके जे ट्राय केलं कॉलवर तेवढं आणि डिलीशन केलं, डिलीट केलं ओके फक्त. करेक्ट करेक्ट. तुम्ही ना एक थोडा तरी म्हणजे एक किती माहिती आहे का, जास्त नाही, फक्त तुमचा अर्धा किंवा 1 तास बस झाला रोजचा, तेवढ्यात कसं तरी मॅनेज करायचं आहे ना त्याच्यात ओके रिसोर्सेस ओके. वगैरे. हम्म. राज रिसोर्सेस डिलीट नाही केले तू? डिलीट करतो आता, एक मिनिट. ते कॉस्ट जातो अननेसेसरी ना. डिलीट करून ठेवायचे तुम्ही, जर यूज नाही तर VM स्टॉप करून ठेवायचं. बाकीचे ना त्याला मिनिमम तसं VM तुमचं फ्री आहे, पण तुमचे 730 आवर्स जर संपले ना सगळे VMs पकडून, तर ओके ओके. मिळणार नाही तेवढे असं. केले डिलीट. ऍटलिस्ट तुम्हाला आता VM कसं क्रिएट करायचं हे माहिती झालंय, ठीक आहे. अनलेस तुम्हाला बरेचसे फीचर माहिती झाले, त्यातले आणखी बरेचसे बाकी आहेत. ओके. आता इथे कधी म्हणजे तुम्ही आता तुम्हाला बाकीच्या याच्यात फक्त तुम्ही रिसोर्सेस मध्ये जरी बघितलं ना, ऑल रिसोर्सेस तुम्हाला दिसून येतात, ठीक आहे ना. जसं की इथे 3 टॅब मध्ये ऑल रिसोर्सेस मध्ये आलेत ना, पूर्ण रिसोर्सेस किती क्रिएटेड आहे ते दिसतात. आता इथे माझ्याकडे एवढे रिसोर्सेस क्रिएट आहेत, तर मी इथून सिलेक्ट करून इथून डिलीट करू शकतो. ठीक आहे. So येणार इथून डिलीट. हे आता नॉर्मली आपण ऑर्गनायझेशन लेवलला असं नाही करणार कधी, ठीक आहे. लॅब मध्ये तुम्ही करा जे काय करायचं, तिथे तुम्ही स्पेसिफिक रिसोर्सेस सिलेक्ट करून डिलीट करणार. तिथे असं कधी गरज नाही पडत की पूर्ण रिसोर्स डिलीट करा, रिसोर्स ग्रुप डिलीट करा वगैरे, ठीक आहे. जर असं खूप लाईक म्हणजे असं पडली, जर तुम्ही काहीतरी रॅन्डम रिसोर्सेस क्रिएट झाले, तर अशा टायमाला पडू शकते, पण तुम्ही केअरफुली असावं लागतं कधी पण डिलीट करताना, ठीक आहे. ओके. VM क्रिएशनचं बघू पूर्ण, एक 1 बाय 1 आपण बघूयात, ठीक आहे. इथे आलो क्रिएट VM. डिलिशन करताना संदीप, एक VM ज्यावेळेस आपण हे जे इन्स्टन्स जेवढे क्रिएट केलेत, जे म्हणजे नाही का इन्स्टा तुमचे VM क्रिएट होताना जेवढे जेवढे होतात, तेवढे जे डिलीट होताना एक आपण जेव्हा सिलेक्ट ऑल करून डिलीट म्हणतो, त्यावेळेस खाली एक चेकबॉक्स असतो अप्लाय फोर्स म्हणून, त्याला चेकबॉक्स करायचं ना. गरज नाही, Apply फोर्स म्हणून फोर्स जरी केलं तरी चालतं, असं नाही. ते एक फोर्स डिलिशन आपण नाही का कमांड मध्ये पण एखाद्या करतो फोर्स डिलिशन, ते आहे फक्त फोर्सफुली डिलीट करणार. मी काल म्हणजे डिलिशन करताना ती कमांड चेकबॉक्स हो हो अप्लाय केला येतात, होता चेकबॉक्स येतो. हा करतो, त्याला काही प्रॉब्लेम नाही, करू शकतोस. तुला माहिती आहे ना डिलीटच करायचंय, फोर्स डिलीट कर किंवा नॉर्मल डिलीट कर. येस येस. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. संदीप सर, याच्यातून जर आपण रिसोर्स एखादा जर डिलीट केला, तर त्याचा काय टाइम पिरियड असतो का वापस घ्यायचा, की एकदा केला केला? नाही, डिलीट झाला. ओके. तर आपल्याला बॅकअप किंवा आणि नंतर दुसरी रिस्टोर गोष्ट करायचं संदीप, ऑप्शन नाही आता चांगलं. एक मला नाही, बॅकअप घेऊ शकता तुम्ही. हा. अच्छा. संदीप, हम्म. एक गोष्ट, समजा एखादं VM काही इश्यू झाला किंवा काय, लाईक फॉर एक्झाम्पल तुमचं ते VM करप्ट झालं वगैरे, काय असं काही इश्यू झालं, तर त्याचे रिकव्हरी वगैरे प्रोसेस काय, हे ते क्लाउड वरनच मिळणार का, कसं काय, त्याच्यासाठी आपल्याला काय आपण ते करू ना, आपण करू ना, आपण बॅकअप घेऊ ना, VM क्रिएट करू समजा एक, ठीक आहे. नंतर आपण बॅकअप वगैरे घेऊ त्याचा, ठीक आहे. आणि नंतर त्याला रिकव्हर करू. बॅकअपच्या सेक्शन मध्ये बघूयात आपण, जेव्हा बॅकअप वगैरे कॉन्फिगर करू ना, त्यावेळेस आपण ते करत रिस्टोर आणि बॅकअप. ठीक 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 ठीक. संदीप, मी रिसोर्स डिलीट करतोय, तर इथं विचारते प्लीज कन्फर्म पुट एंटर. डिलीट नाव लिह तिथे. रिसोर्सेस टू बी डिलीटेड 5 सिलेक्ट केले. करेक्ट. खाली बॉक्स मध्ये विचारते एंटर डिलीट टू कन्फर्म डिलीटेशन. करेक्ट. तर मग काय डिलीट नाव एंटर लिह करायचं? तिथे, डिलीट नाव लिह तिथे, DELET डिलीट, आणि नंतर कन्फर्म कर. नंतरच तुला जे डिलीट करता येईल ते ऍक्च्युली ते तुझं अटेन्शन घेण्यासाठी आहे. म्हणजे तू डिलीट नाव लिहितोय राईट,
तू डायरेक्ट केलं तर हा. डायरेक्ट डिलीट करतो राईट. ते तू जर काहीतरी टाईप करून मग डिलीट करतोय म्हणजे तुझं अटेन्शन आहे. कधी कधी सबकॉन्शियस हम्म. माइंड मध्ये माणसं काम करतात राईट. पण बरोबर तुम्ही जेव्हा बरोबर. असं डिलीट टाईप करता तेव्हा तुम्ही काहीतरी म्हणजे अटेंटिव्ह होता, त्यासाठी आहे ते. एकदा डबल ऍक्सिडेंटल चेक. डिलिटेशन प्रिव्हेंट हो हो करण्यासाठी. बरोबर बरोबर. ओके, सगळे बघताय का स्क्रीन? मी पुन्हा सुरू करतो. हा हा. ओके. आपण हे VM बेसिक VM क्रिएट करण्याचं फर्स्ट तर तुम्हाला माहिती आहे इथून सबस्क्रिप्शन सिलेक्ट करायचे असतात आपल्याला. ओके. फर्स्ट सेटिंग माहिती आहे ना सगळ्यांना? इथून सबस्क्रिप्शन. इथे आता तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये मल्टिपल सबस्क्रिप्शन असू शकतात, ते तुम्हाला सिलेक्ट करायचे असतात. Yes. ओके. हा, इथे सध्या आपल्याकडे एकच सबस्क्रिप्शन आहे त्यामुळे आपण फ्री ट्रायल ठेवलंय. इथे रिसोर्स ग्रुप असणार. तुम्ही जर आता मी बाहेरून VM क्रिएट करतो त्यामुळे मला बाय डिफॉल्ट इथे रिसोर्स ग्रुप दाखवत नाही. मी जर रिसोर्स ग्रुप मध्ये जाऊन क्रिएट केलं तर मला तिथे रिसोर्स ग्रुप दाखवेल. जसं की मी आता आलो या रिसोर्स ग्रुप्स मध्ये, हा माझा रिसोर्स ग्रुप आहे. ठीक आहे. आता जर मी इथे क्रिएट म्हणतोय, इथे मार्केट प्लेस मध्ये येणार आणि मी इथे म्हणतोय तुम्ही इथे फिल्टर वगैरे टाईप करू शकता काही सर्च करताना. ठीक आहे. ऑपरेटिंग सिस्टम कुठली पाहिजे, ऑल टाईप आहे, त्याच्यातून तुम्ही हे आपले ऑर्डर वगैरे काढून टाकायचे. स्पेसिफिक तुम्हाला रिझल्ट येणार. मी आता इथे सिलेक्ट करतो. प्राइसिंग आहे, पब्लिशर नेम आहे, पब्लिशर कोण पाहिजे, मायक्रोसॉफ्ट. स्पेसिफिक फिल्टर लावू शकता. आता इथे मला विंडोज सर्व्हर दिसतंय. मी जर सिलेक्ट केलं इथे ड्रॉप डाऊन वरती, नॉर्मल प्लेन विंडोज व्हर्च्युअल मशीन आहे. ठीक आहे. मी इथे ड्रॉप डाऊन वरती सिलेक्ट केलं ना, एवढे ऑप्शन्स आहेत तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी. ठीक आहे. आता इथून तुम्हाला कुठलं पाहिजे, जसं की मी 2016 डेटा सेंटर आहे, 2022 आहे, 2019 सर्व्हर कोर आहे. ते पूर्ण इथून कधी पण रीड करून घ्यायचे तुम्हाला कुठली इमेज. बऱ्याचदा गोल्डन इमेजेस बनवतात. आपण गोल्डन इमेज कशी बनवायची ते पण बघूयात. ठीक आहे. आता विंडोज सर्व्हर 2022 डेटा सेंटर मी सिलेक्ट केला. ठीक आहे. इथे इथे आलो. ठीक आहे. इथे व्हर्च्युअल मशीनला नाव देणार मी काहीतरी TS-UKS PM1. ठीक आहे. UK साऊथ अवेलेबिलिटी झोन मी नो इन्फ्रास्ट्रक्चर सिलेक्ट केलेलं आहे. ठीक आहे. इथे दिसते मला ऑपरेटिंग सिस्टम. इथे बघा मी इथे रिसोर्स ग्रुप हा ऑटोमॅटिक आला होता मला. बघितलं ना? मी इथे सिलेक्ट केलं नाही कारण की मी रिसोर्स ग्रुपच्या मध्ये होतो म्हणून मला इथे ऑटोमॅटिक आलं. ठीक आहे. तर तुम्ही बाहेर असाल तर तुम्ही बाहेर ऑटोमॅटिक तुम्हाला येत नाही, तुम्हाला सिलेक्ट करावा लागतो. जसं की बाहेरून करतो. डायरेक्ट क्रिएट न्यू करत असेल तर सिलेक्ट करावं लागेल मॅन्युअली. करेक्ट. कारण की त्याला माहिती नसतं ना तुम्हाला कुठल्या रिसोर्स ग्रुपमध्ये करायचं. जर तुम्हाला 100% फिक्स माहिती आहे तर तुम्ही काय करता, प्रत्येक वेळेस तुमच्यावर डिपेंड करतं. तुम्ही एकतर इथे येऊन सिलेक्ट करणार, कधी तुम्ही रिसोर्स ग्रुपमध्ये जाऊन पण क्रिएट करू शकता ना, असं असतं, डिपेंड करतं. इथे इथे आलो. हे आपलं सबस्क्रिप्शन आहे. फ्री ट्रायल सिलेक्ट केलं. रिसोर्स ग्रुप हा आहे सिलेक्ट केला. इथे मी व्हर्च्युअल मशीनचं नाव देतो PTS-UKS
VM1 आता ज्यावेळेस आता आम्ही क्रिएट करायला जातोय त्यावेळेस आम्हाला म्हणजे राजचा, माझा, सोमनाथचा, संकेतचा रिसोर्स ग्रुप दिसतोय. मग आता तुम्हाला इथे सिलेक्ट करताना का दिसत नव्हता किंवा नाही, आपण माझं डिस्क दुसरी मध्ये डायरेक्टरी असल्यामुळे? आहे ना. माझी दुसरी अच्छा, डायरेक्टरी आहे. तुमची ओके. केतनची, मी त्या केतनच्या डायरेक्टरी टाईप केलं ना अच्छा तर अच्छा, तिथेच नाही. राजची राजच्या तुम्हाला डायरेक्टरी ऍक्सेस येतं. दिला. हा बरोबर. ओके. ठीक आहे. हा आहे UK साऊथ रिजन. इथे आता आपण काय करूयात, काल आपण बघितलं नो इन्फ्रास्ट्रक्चर रिडंडन्सी. ठीक आहे, त्यात तुम्ही क्रिएट पण केले VMs वगैरे. तिथं कुठलीही रिडंडन्सी नाहीये. मी तुम्हाला एक आर्टिकल पाठवलं होतं, तुम्ही रीड केलंय ते अवेलेबिलिटी झोन्स काय आहेत. ते आपण ऑलरेडी घेतलं होतं फर्स्ट लेक्चर मध्येच. मी शिकवलं होतं तुम्हाला अवेलेबिलिटी झोन्स वगैरे ते. तरी मी एक आर्टिकल तुम्हाला पाठवलेलं होतं व्हॉट्सअपला. होप तुम्ही रीड केलंय ते. ठीक आहे. आता आपण काय करू, हा अवेलेबिलिटी झोन काय आहे, तुम्हाला काय वाटतं? एनीवन? कंटिन्युअसली रिडंडन्सी देईन, म्हणजे एखादा जर लोकेशनला काय झालं तर आपले VM वगैरे दुसऱ्या लोकेशनला मूव्ह होईल. दुसरं लोकेशन म्हणजे काय नेमकं? टेक्निकल टर्म मध्ये काय म्हणाल तुम्ही? टेक्निकल टर्म मध्ये सांगायचं काय तेव्हा? टेक्निकल टर्म्स फेल मध्ये जर ओव्हर त्याने टू द अनदर अवेलेबिलिटी झोन. ओके, विदाउट करेक्ट. केलं नाही का आपली किती एका VM अवेलेबिलिटी झोन मायग्रेट मध्ये किती? ओके. एका रिजन मध्ये किती अवेलेबिलिटी झोन असतात? 4 to 6. 3 असतात, बरोबर. ठीक आहे. आता याचे मी ते माझं रिजन आहे. ठीक आहे. हा एक अवेलेबिलिटी झोन आहे, हा एक आहे, हा एक आहे. ठीक आहे. यांच्या तिघांमधलं अंतर भरपूर असतं. 40 किलोमीटर, 50 किलोमीटर असू शकतं, 60 किलोमीटर असू शकतं. ठीक आहे. पण ते कनेक्टेड असतात एकमेकांशी फायबर ऑप्टिक केबलने. हाय स्पीड इंटरनेटने कनेक्टेड असतात ते. ठीक आहे. AZ1, AZ2, AG जे मी रेफर करतो, AG म्हणजे अवेलेबिलिटी झोन 1, अवेलेबिलिटी झोन 2, अवेलेबिलिटी झोन 3. ठीक आहे. आता मला एक VM क्रिएट करायचं आहे इथे पोर्टलवरती. आता मी इथे पोर्टलमध्ये दिसतंय तुम्हाला. ठीक आहे. अवेलेबिलिटी झोनवरती फक्त सिलेक्टेड आहे. इथे 2 ऑप्शन दिसतात तुम्हाला, सेल्फ सिलेक्टेड झोन आणि ॲझ्युअर सिलेक्टेड झोन. हे सध्या इथे जिथे पण तुम्हाला असं प्रिव्ह्यू दिसेल ना, ती आणखी प्रोडक्शन मध्ये नाहीये, फक्त प्रिव्ह्यू मध्ये आहे ते फीचर. ठीक आहे. हे आणखी लॉन्च झालेलं नाही, म्हणजे तुम्ही प्रोडक्शनला यूज नाही करायला पाहिजे हे. कारण की ते प्रिव्ह्यू मध्ये आहे ते फीचर्स. आणखी जेव्हा ते फुल फ्लेज प्रोडक्शन मध्ये जाईल तेव्हा ते प्रिव्ह्यू काढतील याच्यातले, नंतर आपण चल. प्रिव्ह्यू ॲज इन टेस्टिंग फेज मध्ये थोडक्यात म्हणू बरोबर शकतो, नाही का? बरोबर. कारण करेक्ट आपलं करेक्ट. ज्यावेळेस OS वगैरे एखादं ऑपरेटिंग सिस्टम पण जेव्हा लॉन्च व्हायच्या आधी पण त्याचं एक प्रिव्ह्यू व्हर्जन, टेक्निकल प्रिव्ह्यू व्हर्जन असं OS व्हर्जन येतं, ते पण इन्स्टॉल करू शकतो, पण ते टेस्टिंग फेज मध्ये असतं समथिंग असं काहीतरी. करेक्ट करेक्ट. ठीक आहे. आता व्हर्च्युअल मशीन हे आहे. इथे मी एक तुम्हाला UK SVM, मी ते AG अवेलेबिलिटी झोन तुम्हाला जर कळून घ्यायचं असेल तर AG त्यात देऊ शकतो, अवेलेबिलिटी झोन VM1. ठीक आहे. आता इथे आपण काय झोन 1 सिलेक्ट केलाय, झोन 1. ठीक आहे. इथे ड्रॉप डाऊन केले तर झोन 2, झोन 3 तुम्हाला दिसेल. तर ह्या डायग्राम नुसार तुम्हाला काय वाटतं, आता मी जर जो VM क्रिएट करतोय, अवेलेबिलिटी झोन फक्त ऑलरेडी सिलेक्टेड आहे आणि झोन 1 बाय डिफॉल्ट सिलेक्टेड आहे. हे जे आता VM आहे आपले, कुठे स्टोअर होणार? कुठे स्टोअर होणार आहे VM जे आपण आता क्रिएट करतोय ते? कुठल्या झोन मध्ये? झोन 1, 2, 3? क्वेश्चन कळला नाही मला परत. VM क्रिएट VM आपण VM क्रिएट करतोय बरोबर. इथे अवेलेबिलिटी ऑप्शन आपण अवेलेबिलिटी झोन घेतलाय. ठीक आहे. नो इन्फ्रास्ट्रक्चर रिडंडन्सी घेतला नाही आपण, अवेलेबिलिटी झोन घेतलाय. इथे सेल्फ सिलेक्टेड झोन आहे, म्हणजे आपण सिलेक्ट करणार आहे 3 झोन. चूज अप टू 3 अवेलेबिलिटी झोन्स, 1 पर VM. ठीक आहे. 1 पर VM पर झोन. ठीक आहे. आता मी ते झोन 1 सिलेक्टेड आहे, तर हा VM कुठे डिप्लॉय होणार? कुठल्या झोन 1 वरती? वरतीच झोन होणार. 1. करेक्ट. AZ1 ला होईल ना. बरोबर. हा. अवेलेबिलिटी झोन 1 ला होईल. ठीक कारण आहे. का आपण आता मॅन्युअली AZ1च केलाय ना. हा ठीक आहे. आता मी अवेलेबिलिटी फक्त झोन एकच सिलेक्ट केला.
तर मला काही अवेलेबिलिटी मिळेल का? म्हणजे एक झोन 1 जर डाऊन झाला तर मला अवेलेबिलिटी मिळेल का? नाही. बरोबर. कारण की माझ्या दुसऱ्या झोनमध्ये व्हीएमच नाही. फक्त एक झोनमध्ये हो. ठेवले मी. हे 2 आणि 3 जर डाऊन झाले तर मला 1 जर डाऊन झाला तर मला 2 आणि 3 वरती माझा व्हीएमच नाही. ठीक आहे. तर मला अवेलेबिलिटी मिळणार नाही. राईट. ओके. बरोबर. आता नेक्स्ट आहे इथे आपण आलो सिलेक्ट केलो. आता अवेलेबिलिटी झोन 2 सिलेक्ट दुसरं पण सिलेक्ट केलं. ठीक आहे. तुम्ही वरती जर बघाल इथे बघा आणखी एक नाव आलंय. DTS VM1 -VM2 आलं नाव दुसरं. आता याचा मिनिंग काय झाला? इथे एक VM क्रिएट करता येते झोन 2 मध्ये. ठीक आहे. आता जर अवेलेबिलिटी झोन 3 डाऊन झाला तर मला अवेलेबिलिटी आहे का? 3 झालं तर आहे ना आपल्याला 1 आणि 2 मध्ये. बरोबर. आपण तिकडेच वन क्रिएट केलं. वन जर झाला डाऊन तर 1 झाला तर VM2 ची अवेलेबिलिटी झोन 2 ला मिळणार. हा तर VM2 म्हणजे काय? तो एकच ऍप्लिकेशन आहे आपलं. ऍप्लिकेशन वाईज पकडा तुम्ही. ठीक आहे. XY जे करेक्ट. ऍप्लिकेशन आहे ते VM वरती डिप्लॉइड आहे. तेच VM आपण इकडे रेप्लिकेट करतोय. म्हणजे माझं ऍप्लिकेशन अवेलेबल आहे की नाही? आहे जरी की. म्हणजे VM1 डाऊन झाला तर माझं ऍप्लिकेशन अवेलेबल आहे. राईट. म्हणजे हे ऍक्च्युली Yes. आपण लोड बॅलन्सिंग टाइप करतोय. हा तुम्ही लोड बॅलन्सिंग एक वेगळी टर्म झाली. ते अवेलेबिलिटी झोन टाइप झाले. कारण की हे एक AG म्हणजे काय? एक डेटा सेंटर आहे. हे एक डेटा सेंटर आहे. ओके. फिजिकल अवेलेबिलिटी म्हणू शकतो आपण याला. डेटा फॉर सेंटर एक्झाम्पल एक 1. VM ची रेप्लिका तुमची एका एजेड नोड मधून दुसऱ्या एजेड नोड मध्ये असणार म्हणजे थोडक्यात रेप्लिका. बरोबर. म्हणजे तू VM. सेमच VM तू मल्टिपल ठिकाणी करतोय. येस. ठीक आहे. डेटा सेंटर 3. आता डेटा सेंटर का डाऊन जाऊ शकतं? समजा की काहीतरी फ्लड आला. ठीक आहे. जसं की चेन्नई, मुंबई ठिकाणी फ्लड वगैरे येतात नॅचरल किंवा डिझास्टर काहीतरी ऍक्टिव्हिटी. हो नॅचरल काही डिझास्टर पण कॅलॅमिटीज झाल्या तर एखादा डेटा सेंटर डाऊन जाऊ शकतो. ठीक आहे. तर अशा वेळेस VM डेटा आपण सिलेक्ट सॉरी अशा डेटा सेंटरचा इश्यू येऊ शकतो म्हणजे नाही का नॅचरल डिझास्टर हा. ऍक्टिव्हिटी वगैरे असं काही बरोबर. बरोबर. ठीक. तर आता तुम्हाला हे कळलंय का? आता आपले दोन झोन मध्ये आपले VMs आहेत. म्हणजे आपलं ऍप्लिकेशन 2 झोन मध्ये आहे. एक जरी डाऊन झाला तरी दुसऱ्यात अवेलेबिलिटी असेल. दुसरा जरी डाऊन झाला तर पहिल्यात असेल. ओके. हा. हे 2 डाऊन झाले तर अवेलेबिलिटी आहे का? आपलं VM ऍप्लिकेशन ऍक्सेसिबल राहील का आपलं? हे 2 जर डाऊन नाही. झाले तर करेक्ट नसणार. नाही. ओके. आता मी इथे येतो आणि ते झोन 3 पण सिलेक्ट करतो. आता इथे बघा तिसरे VM क्रिएट करतो. इथे आपण एडिट पण करू शकतो. इथे आता -1 आहे ना, इथे आपण घेऊन ऑप्शन देत नाही. हा एडिट इथे इथे बघा आपण काय इथे मॅन्युअली टाईप करणार का? हा इथे बघा इथे असं नाव आहे ना, एडिट नेम्स वरती क्लिक केलं ना, इथे आपण आपल्या नेमिंग नुसार देऊ शकतो. ते आता बाय डिफॉल्ट ते एक युनिक नेम देण्यासाठी ते करतंय अवेलेबिलिटी झोन 1 झोन 2. ठीक आहे. इथे नाही मला काय आपण म्हणायचं हे जे आपल्या रेफरन्स साठी देते की त्या एजेड नोड एबिलिटी झोन 3 मध्ये असेल तर 3 देणार एजेड 3 बरोबर. हो 2 बरोबर असेल तर बरोबर तसंच. पण देणार. पण ऍक्च्युली डिस्प्ले नेम जे आहे VM चं ऍक्च्युली हा. जेव्हा आपण तिथे जाऊन ऍक्सेस केलं तर ते नेम नाही तर तेच युनिकच असणार. राहणार 3 साठी. नाही हा मग ते -1 -2 जसे नेम दिले unique तसेच राहणार ते. नाही तिथे यानं जर -1 दिलंय ना हेच VM नेम राहणार तुझं. मग ज्यावेळेस आपण होस्ट नेमने आरटीटी करेल त्यावेळेस -1 टाकावं लागेल ना आपल्याला. ज्यावेळेस व्हीएबिलिटी 2 साठी करत असेल तर -2 टाकावं लागेल का? नाही असं VM नेम. नसतं ना. तुझं नेमिंग वेगळी राहील ना. तुझी नेमिंग स्टँडर्ड असली पाहिजे कधी पण. जे Azure देईन ते थोडी ठेवणार आहे तू. आता तू इथे देऊ शकतो. नाही एबिलिटी झोन नुसार नेमिंग कन्व्हेन्शन चेंज नाही ना होणार. म्हणजे जर समजा माझं 2 एजेड मध्ये 2 VM माझे सेम VM तर त्याचं हा. नेमिंग कन्व्हेन्शन सेमच राहणार ना दोन्हीकडे पण बरोबर. म्हणजे एजेड नेमिंग 1 आता तिथं तुम्ही हम्म. जे लिहिलेले -3 -2 -1 हे कशासाठी केलेले आहे? हे आपल्या रेफरन्ससाठी हे कुठल्या झोन मध्ये सर्व रनिंग बरोबर एबिलिटी झोन नाही मध्ये. हे बघ मी ते कॅन्सल करतो. इथे बघ बाय डिफॉल्ट त्यांनी मी काय दिलं होतं अगोदर फक्त एवढंच नाव दिलं होतं 1 पर्यंत. मी एक अवेलेबिलिटी झोन 1 सिलेक्ट केला म्हणून त्यांनी -1 ऍड केलं इथे. कारण की का सेम नावाचे VM नसू शकतात बरोबर. त्यामुळे तो ऍड करत जातोय -2 -3 वगैरे असं. कळलं का? नेमिंग कन्व्हेन्शन माझं हे आहे. मला त्याचं पाहिजे नाही -3. मी ते येणार एडिट नेम मी ते ऑलरेडी दिलंय ना. मला -1 ची गरज नाही. मला इथे
टू करेल, कारण की त्याला 1 1 दिसतंय ना, त्यामुळे तो सेम व्हीएम नाव होतंय ना, त्यामुळे तो युनिक नेम ठेवतात. कधी एक मल्टिपल व्हीएमचं एक, कारण की 3 व्हीएम क्रिएट करणार आहे तो, एक नाही 3 लोकेशनला 3 व्हीएम क्रिएट करतोय तो. पण नेम ते नेम सेमच कळालं का? राहणार का? नेम सेमच राहणार ना दोन्ही तिन्ही लोकेशनला, तिन्ही होस्ट नेम एव्हरेज झोन मध्ये सेम नेम राहणार बरोबर. नाही, नेम चेंज राहणार. व्हीएमच वेगवेगळे आहेत. 3 व्हीएम जर असतील, आता तुझं समजून घ्या, आपला अच्छा तुला आता मी काय याचं 3 VM ची केस चालली का? मी म्हणलं सिंगल VM आपण तिन्ही ठिकाणी आपण हे करतो रेप्लिकेशन साठी ऍव्हरेज झोन सिलेक्ट नाही नाही, करतोय असं. सिंगल व्हीएम कसं ते नाही. एक एक आता एक माणूस आहे, आता तो पुण्यामध्ये आहे, मी तुला मुंबईमध्ये ठेवू शकतो का, हैदराबादमध्ये ठेवू शकतो का? नाही ना, मला 3 लोक लागतील 3 लोकेशनला ठेवण्यासाठी. बरोबर हा. 3 डिफरंट VM ची केस चालली काय? 3 डिफरंट VMs बरोबर. हा, मग आता आपण 3 झोन मध्ये 3 व्हीएम, इथे बघ, 3 व्हर्च्युअल मशीन्स विल बी क्रिएटेड विथ द नेम शोन अबोव. ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. कारण Got की it, got it. 3 झोन आहे. हा बरोबर, अवेलेबिलिटी 3 अवेलेबिलिटी झोन मध्ये 3 व्हीएम्स क्रिएट होणार. कारण की व्हीएम तुझं ऍप्लिकेशन एकच राहील, तू त्याचं सेम कॉन्फिगरेशन कर, पण 3 ठिकाणी तुझी अवेलेबिलिटी राहील. Yes, yes. ओके, गॉट इट. आता 3 व्हीएम्स क्रिएट होत आहेत. नेक्स्ट करूयात. ट्रस्टेड व्हर्च्युअल मशीन प्लॅटफॉर्म सिक्युरिटी टाईप आहे आपला, ठीक आहे. इमेज आपण आता दाखवलेली तुम्हाला ऑलरेडी, कसं सिलेक्ट करायचं कसं नाही, ठीक आहे. 2019 एलिजिबल आहे फ्री सर्व्हिस साठी, आपण ते सिलेक्ट करू, ठीक आहे. इथपर्यंत असू दे, आपण डायरेक्ट क्रिएट करू बाकीच्या सेटिंग्स, कारण की टाइम वेस्ट करायला नको. बाकी पुढे एक एक बघणारच आहे आपण, ठीक आहे. हो भैया, हे तिन्ही VM रनिंग स्टेट मध्ये राहील की नाही, का एकच VM रनिंग स्टेट मध्ये राहिली ते? तिन्ही पण रनिंग स्टेट मध्ये राहील. तो आता तुझं डाऊन झाला तर तो स्टार्ट थोडी करणार आहे प्रत्येक वेळेस येऊन त्याला. इथे लगेच ओके, तेच मला दाखवणार आहे, आपण बघणार आहे, तुम्हाला लगेच कळेल, क्रिएट झाल्यानंतर कळेल तुम्हाला काय होतंय. ओके चालेल. त्यासाठी क्रिएट करतोय. सॉरी, युजर नेम पासवर्ड. मी ते क्रिएट करतो, तुम्ही लोड बॅलन्सर. एकच मिनिट. पब्लिक, ठीक आहे. टीसीपी पब्लिक लोड बॅलन्सरचे 2 टाईप असतात, एक पब्लिक असतो, एक इंटरनल असतो, ठीक आहे. एक आहे पब्लिक, एक आहे इंटरनल. आता इथे लोड बॅलन्सर रूल, इनबाउंड रूल, ठीक आहे, आपण असेच ठेवूयात 8080 बाय डिफॉल्ट. त्याच्यामध्ये नेम देऊयात नेक्स्ट 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 क्रिएट.
इथे क्रिएट होते व्हर्च्युअल स्टेटस बघा इथे क्रिएटिंग म्हणून येते डिप्लॉयमेंट सक्सेडेड रिफ्रेश करतो रनिंग स्टेट 3 व्हर्च्युअल मशीन बनवल्या 3 रिजन मध्ये इथे जर VM वरती क्लिक केलं मी VM1 कुठल्या अवेलेबिलिटी झोन मध्ये झोन 1 इथे दिसतंय झोन 1 अदरवाईज जर झोन सिलेक्ट केलेलं नसलं ना फक्त लोकेशनच दिसतं इथे UK साऊथच्या झोन 1 मध्ये आहे ठीक आहे इथे हा VM2 आहे आपला कुठल्या झोन मध्ये आहे झोन 2 मध्ये UK साऊथच्या VM3 आहे कुठल्या झोन मध्ये आहे झोन 3 मध्ये ओके अंडरस्टूड गाईस आपण 3 VM क्रिएट केले आता यातलं कुठलाही झोन एक जाऊ द्या 2 डाऊन होऊ द्या आपलं ऍप्लिकेशन अवेलेबल राहील कुठल्या एका झोन मध्ये ठीक आहे गॉट इट काही क्वेश्चन याच्यात गाईस एनी डाऊट लाईक कुठला VM डाऊन आहे कसं कळेल असं काही तुम्हाला काही डाऊट आहे का याच्यात म्हणजे हा डाऊन आहे तर ते ऍप्लिकेशनला कोणाला कसं कळेल कसं कुठे जायचं कुठल्या VM ला जायचं असं काही डाऊट येस आहे आहे ना समजा हो. हा जर डाऊन झाला बरोबर आपण लोड बॅलन्सर क्रिएट केलं बरोबर लोड बॅलन्सरचं काम काय मशीन बॅलन्स करणे प्रत्येक नोडवरती हम्म, डाऊन गेलं तर बरोबर एकच मिनिट आता इथे आपला लोड बॅलन्सर आहे हा ठीक आहे याला मी नाव देतो LB ह्या LB ला 3 कनेक्टेड आहेत त्याच्या बॅकग्राऊंडला ठीक आहे हा एक आहे हा एक आहे आता कुठली ट्रॅफिक अगोदर कुठे VM ऍप्लिकेशनला इथून येणार LB वरून पब्लिक LB आहे याचा एक IP असेल XYZ 1 2 3 ठीक आहे कुठली ट्रॅफिक याला येणार या लोड बॅलन्सर आले लोड बॅलन्सर चेक करणार जर यातून इथून याला हेल्थ नाही मिळाली की याची हेल्थ नाही मिळाली की अवेलेबल नसला तर मग तो काय करणार या दोघांना ट्रॅफिक डिस्ट्रीब्यूट करणार याचे असेल तर याला करणार कुठल्या दोघांना कळलं लोड बॅलन्सर आपण क्रिएट केला जर तुम्हाला इथे बघायचं असेल त्याच्यात पण दिसतं VM मध्ये एकच मिनिट इथे VM मध्ये पण तुम्ही बघू शकता साईज पब्लिक IP प्रायव्हेट IP ओके इथे हॅजर लोड बॅलन्सर इथे हॅजर LB वरती क्लिक केलं चेंज करत राहतात लोकेशन काय आहे ते प्रत्येक वेळेस ठीक लोड बॅलन्सर डायरेक्ट सर्च पण करू शकता किंवा हे इथे लोड बॅलन्सर दिसतोय तुमचा इथे इनबाउंड नॅट्रोल आहे ठीक आहे किती आहे बॅकएंड पोल मध्ये किती VMs आहे 3 आहे ठीक आहे याच्यावर जास्त तीन. फोकस आपण पुन्हा क्रिएट करूया 3 VMs आहेत त्याचा फ्रंट एंड IP काय आहे हा आहे Azure LB चा ठीक आहे आता लेट्स से आपण एक काम करू इथून ना काल मी एक स्क्रिप्ट दिली होती IS ची आपण इथून ट्राय करूयात एकच मिनिट एका VM वरती होता का प्रॉपर्टीज कॉन्फिगरेशन कुठेतरी एक ऑप्शन आहे ज्यातून आपण ती स्क्रिप्ट वगैरे आपल्याला जे रन करायचे ना कॉन्फिगरेशन ते रन करू शकतो
सिक्युरिटी झोन हा येते. मॉडिफाय युजर डेटा स्क्रिप्ट घेतो मी चॅट मधनं. Successfully updated. Okay. RDP घेऊन चेक करूयात इन्स्टॉल झाली की नाही. आपण IIS ची स्क्रिप्ट रन केली होती IIS इन्स्टॉल करण्यासाठी, बरोबर? इथून पब्लिक IP कॉपी केला मी. तुम्ही दुसरं एक ऑप्शन असतं इथून डायरेक्ट हे पण घेऊ शकता. इथं कनेक्ट ऑप्शन आहे, इथं कनेक्ट वरती क्लिक करून इथे डाउनलोड RDP फाईल डाउनलोड करायची आहे. इथून रन करायचे. कनेक्ट पासवर्ड टाकून येस. रिसोर्सेस कमी असल्यामुळे खूप स्लो चालतात हे. RDP ऍक्सेस किती जण घेऊ शकता ऍट अ टाइम? तू पण घेऊ शकतो RDP. त्याच्यात पण लायसन्सिंग असते. ठीक आहे. म्हणजे तू कॅल लायसन्स जर इन्स्टॉल केले तर मल्टिपल लोक करू शकतात. कॅल लायसन्स माहिती आहे ना? हा, बाय समजा डिफॉल्ट तो जर नसला टू तर असतात. 2 जण घेऊ शकते आणि हो तो जर लायसन बरोबर असला तर मल्टिपल घेऊ शकते. मग बरोबर सेम. झालेलं नाही दिसत आहे. इथून एकदा ट्राय करायचं इन्स्टॉलेशनला. ऍड रोल बेस्ड फीचर हे एक्सप्लेन नाही करते, सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे. विंडो सर्व्हरचा पार्ट आहे. वेब सर्व्हर IIS. ऍड युजर. नेक्स्ट इन्स्टॉल.
The execution unknown software exception occurred in the application at location which this. IIS ला unknown software म्हणता येईल. Slow आहे. हे तिकडं स्टेटला जात आहे राव. ठीक आहे, आपण हे लोड बॅलन्सिंगच्या याच्यात करून घेऊया प्रॅक्टिकल. पण तुम्हाला एक आयडिया तर कळाली ना. मी लेट्स IIS इथे इन्स्टॉल केले या सर्व्हरवरती. IIS म्हणजे कुठला VM? वेब सर्व्हर, ऍप Application. सर्व्हर की डेटाबेस सर्व्हर? वेब सर्व्हर, server. राईट? येस वेब 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 सर्व्हर वेब सर्व्हर, वेब सर्व्हर. बरोबर. ठीक आहे, 3 टियर ऍप्लिकेशन जर असेल तर हे वेब सर्व्हर असतं. IIS जर मी इन्स्टॉल केली तर म्हणजे काय, तीन याच्यावरती मी IIS इन्स्टॉल करणार आणि लोड बॅलन्सरचा जो IP आहे याच्या थ्रू युजर्स ऍक्सेस करतील. ठीक आहे, याच्या थ्रू मी DNS वगैरे ऍड करून याच्या थ्रू मी त्याला एनेबल करू शकतो. इथून समजा इथे घेतलं, इथे पेस्ट केलं, त्याचं आपलं VM सध्या होम स्टेटला आहे, ते रिस्पॉन्ड वगैरे करत नाही. ठीक आहे, म्हणजे तिघातला एक जरी अवेलेबल नसेल तर मला कुठून ना कुठून ती सर्व्हिस मिळते, तिन्हीतून एका रिजन मधून. ठीक आहे. अवेलेबिलिटी झोन मध्ये काही क्वेश्चन्स काय? 3 झोन आपल्या 3 ठिकाणी क्रिएट झालेले आहेत. त्याच्यात आणखी काही क्वेश्चन? म्हणजे ते एखादी VM डाऊन गेली तर ते कसं कळतं ऍप्लिकेशन VM असेल तर हा, ते तर नाही VM कळलं. जर डाऊन VM जर डाऊन गेली, let's say, ही VM डाऊन गेली तर हे तुला कळण्याची गरज नाही, लोड बॅलन्सरला कळत असतं. लोड बॅलन्सरची जर सेटिंग तू बघितली, लोड बॅलन्सर मी सर्च करतो, तुला दाखवतो. लोड बॅलन्सरचं काम काय असतं, प्रत्येक वेळेस तो चेक करण्याच्या अगोदर तो स्वतः हेल्थ चेक करत असतो. प्रत्येक बॅकएंडचे जे बॅकएंड रिसोर्सेस आहेत, तर ते बघ, बॅकएंड पूलमध्ये किती 3 व्हर्च्युअल मशीन्स आहे, आपण 3च क्रिएट केलेले आहेत, बरोबर. मग ते फ्रंट एंड IP कॉन्फिगरेशन म्हणजे हे लोड बॅलन्सरचं कॉन्फिगरेशन आहे. ठीक आहे, मी हे रिमूव्ह करू का? मी याच्यात दाखवतो पुन्हा एक्सप्लेन करून. हे सगळ्यांना समजलंय ना? हा संदीप. Yes. ओके ओके, ग्रेट. ठीक आहे, VM1, VM2, VM3. VM2, VM3. इथे 3 VM आहेत. इथे माझा लोड बॅलन्सर आहे, LB म्हणतो.
या लोड बॅलन्सर मध्ये मी कॉन्फिगरेशन केलेलं आहे आणि या 3 VMs याला कनेक्टेड केलेलं आहे लोड बॅलन्सरला. म्हणजे जी काही इंटरनेटवरून जी काही ट्रॅफिक येईल, जसं की इथे हे माझं इंटरनेट आहे आणि इथे एक युजर आहे. युजर आहे. याला ही वेबसाईट ऍक्सेस करायची या सर्व्हरवरची, ठीक आहे. जसे की आपण त्याला नाव देऊ google.com. कुठली असू शकते, ठीक आहे. www.google.com त्याला ऍक्सेस करायची आहे. आता www.google.com म्हणजे काय, एक हे होस्ट नेम झालं. याचा DNS, याचा IP ऍड्रेस कुठे ना कुठे असणार. जसं की मी आता पिंग केलं, याला IP ऍड्रेस असतो, ठीक आहे. cmd ping google.com. यांनी मला एक IP ऍड्रेस दिला. हा ठीक आहे. हा त्यांचा लोड बॅलन्सरचा IP ऍड्रेस असू शकतो, डिपेंड करतं, राईट. हा लोड बॅलन्सरचा हा IP आहे, तर हा पब्लिक IP हा देतोय मला, ठीक आहे. मी जर आता यांनी जरी सर्च केलं गुगलवरती तरी मला मिळणार. मी ते आलो इथे, मी IP ऍड्रेसने सर्च करतो तरी मला ते google.com देणार. दिलं, google.com ला मॅप केलं. तर सेम कसं असू शकतं, हा लोड बॅलन्सरचा IP आहे. 123, ठीक आहे. 1.2.3.4, ठीक आहे. हा IP आहे. मग हा IP आणि हे जे नेम आहे याला आपण DNS रेकॉर्ड क्रिएट केलं तर तो google.com IP ऍड्रेस होऊन जाईल आणि होस्ट नेम, ठीक आहे. याला आपण जर DNS कॉन्फिगर केला, DNS मध्ये एक रेकॉर्ड बनवला होस्ट आहे, ठीक आहे. आणि याला त्या DNS चा होस्ट नेम काहीतरी द्यावं लागेल. मग त्याला दिला आपण www.google.com. ओके. म्हणजे तुम्ही नावाने सर्च केलं तरी इथे येणार, IP ने सर्च केलं तरी इथे येणार लोड बॅलन्सरला, ठीक आहे. आता तुमचं इथून ट्रॅफिकचं जे इंटरनेट तुमचं येणार, इंटरनेट थ्रू जी रिक्वेस्ट येणार आहे ती इथून इंटरनेटला जाणार. कुठला यूज आहे, google.com टाईप इंटरनेट थ्रू तुमचा पब्लिक IP आहे लोड बॅलन्सरवरती, इथे आला, ठीक आहे. इथून तो मग कुठलं जे VM आहे तिथे जाणार, ठीक आहे. कारण की याच्या बॅकएंडला 3 VM असतात, तर मला रूल्स वगैरे अलो करायला लागतात. आपण जेव्हा लोड बॅलन्सरचं बघू ना हे, तेव्हा आपण बघूयात त्या, ठीक आहे. इथे 3 याच्यामध्ये आला, त्याच्यातून तो चेक. इथे आता लोड बॅलन्सर मध्ये तुमच्या VM कॉन्फिगर आहे, म्हणजे असं नाही की फक्त कॉन्फिगर आहे म्हणून. हा लोड बॅलन्सरला कळत, हा लोड बॅलन्सर काय करतो, प्रत्येक वेळेस इथं जाऊन चेक करत असतो की हा VM अवेलेबल आहे की नाही. मग ते रिप्लाय करत असतो, हा मी अवेलेबल आहे. सेम इथे पण विचारणार अवेलेबल आहेस का ते तू, इथे पण आहे. काइंड ऑफ हार्टबीट ना. हो, हार्ट बीट, करेक्ट. दॅट इज द करेक्ट वर्ड. इथे आलं, इथं ह्या VM ला चेक करणार तो अवेलेबल आहे का, ठीक आहे. याने जर रिप्लाय नाही केला, हा जर म्हणला नाही मी अवेलेबल नाहीये, मग तो काय करणार, इथून जी ट्रॅफिक येते ती या दोघांनाच देणार. इथून जे येते ती यांना दोघांनाच देणार, ठीक आहे. याला देणारच नाही, कारण की त्याला माहिती आहे हा डाऊन आहे. तो गेला तर त्याला RTO मिळेल, वेबसाईट हो ते काय म्हणत नाही का, वेब पेज नॉट अवेलेबल वगैरे असं एरर मिळेल, ठीक आहे. मग तो काय करेल, यांना देणारच नाही, यांना दोघांनाच ट्रॅफिक देत राहील. इथे दोघांमध्ये तुम्हाला मिळत राहील. तर हा जरी डाऊन झाला समजा, ठीक आहे, हा पण डाऊन झाला, तर तो काय करेल, हा एकट्यालाच पाठवेल, हे 2 जर डाऊन आहे. ओके. हे लोड बॅलन्सर लेवलला ऑटोमॅटिक होत असतं. इथे जर तुम्ही बघितलं बॅक एंड पूल्स, इथे बघा 3 VM आहेत. ते तिन्हीतून जर डाऊन झालं एखादं तर त्याला कळत असतं. इथे आपण हा हेल्थ प्रोब दिसतंय, इथे कळत असतं त्याला. इथे हेल्थ प्रोब मध्ये पोर्ट नंबर असतात तुमचे हे केलेले, कुठल्या कुठल्या पोर्ट याने वरती याने लिसन केलं पाहिजे. इथे जर मला आणखी एखादा पोर्ट पाहिजे, मी इथे टाकतो 3389 3389, ठीक आहे. इंटरव्हल सेकंड सेव्ह, इथे RTP टाकतो त्याला नाव, RTP सेव्ह. त्याला 3389. आता मी हा जो पब्लिक इथे दिसतो हेल्थ प्रो, म्हणजे काय, या पोर्ट वरती लोड बॅलन्सर वरती फिल्टर होऊन येणार. जेवढे पोर्ट नंबर आलोय त्यालाच ट्रॅफिक आतमध्ये जाणार, नाही तर जाणार नाही. जर मी RTP एनेबल केला, जर मी इथे आलो आणि हा जो IP आहे, कॉपी, त्याला आपण RTP ट्राय करून बघूया. किंवा सिम्पल मध्ये आपण त्याला पिंग करूयात.
पिंग होतंय बरोबर. पिंग झालं. त्याच्यामध्ये आता आपण एक हे करणार टेलनेट. टेलनेट कुठला पोर्ट 80. टेलनेट अवेलेबल PowerShell. Net connection. iPhone computer name. IP address. iPhone 4.0. Anyone हा पोर्ट का फेल झाला असेल? इथे जरी आलो आहे आपल्याकडे तरी फेल का झाला असेल? एनी आयडिया? एनीवन? का फॉल्स आला असेल हा इथे? पिंग सक्सीड होत आहे पण टेलनेट 480 ला फेल होत आहे. काय होत असेल? एनीवन? 80 का? त्याच्यावरती काय आपण ट्रॅफिक 4.4. रिस्पॉन्स करत नसेल आय थिंक माझ्या माहितीप्रमाणे, करेक्ट कारण साईट करेक्ट करेक्ट. तिथे पाठीमागे सर्व्हर वरती आणखी काहीच नाहीये तिथे कॉन्फिगर केलेलं बरोबर. IS आपलं ते कॉन्फिगर मध्येच फेल झालंय. ते सर्व्हर पण नॉट रिस्पॉन्डिंग मध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे ते काय होतंय त्याला मिळत नाही कुठून, त्याला पोर्टचं काहीतरी कुठलं तरी ऍप्लिकेशन वरती पोर्ट रिसन करत असतो बरोबर. हिट त्याचं पिंग हिट होत नाही कुठं, त्याला ते म्हणजे टार्गेट बरोबर. डेस्टिनेशनच मिळत नाही. असं आहे ना. करेक्ट करेक्ट. तो इथे पिंग कनेक्टिव्हिटी वगैरे इस्टॅब्लिश होतंय पण झालेली नाही. हा नाही कनेक्टिव्हिटी आहे. इथून बॅकग्राऊंड त्याची कनेक्टिव्हिटी आहे. कनेक्टिव्हिटीचा प्रश्न नाही. पण जी सर्व्हिस आहे जसे की आता 80 म्हणजे काय, वेब सर्व्हिसेस पाहिजे, IIS इन्स्टॉल पाहिजे, कॉन्फिगर्ड पाहिजे, त्याच्यात पेज कॉन्फिगर पाहिजे. पण त्याला ते मिळतच नाही ना कुठे याच्यामध्ये पाठीमागे. आपण जेव्हा कॉन्फिगर म्हणजे करू ऍप्लिकेशन साईडने तिकडनं IS च्या साईडने त्याला करेक्ट कनेक्टिव्हिटी मिळत नाही. करेक्ट करेक्ट. आपण लोड बॅलन्सिंगचे जेव्हा आपण लेक्चर घेऊयात ना स्पेशल, त्यावरती क्रिएट करूयात ना लोड बॅलन्सर, तेव्हा आपण ते बघूयात कसं म्हणजे कसं काम करतं ते. ठीक आहे. सेम तुम्ही जोपर्यंत पाठीमागे आता एक डेटाबेसचे पोर्ट आहे समजा, इथून कुठलाही मी डेटाबेसच्या पोर्ट म्हणजे 143 ते SQL डेटाबेस मी याला पिंग करतोय पण त्या सर्व्हरवर सॉरी टेलनेट करतोय पण त्या सर्व्हरवरती SQL डेटाबेसच नाही, तर ते टेलनेट सक्सेस होईल का? काय ऑब्व्हियसली नाही. तसं असतं. करेक्ट. तर ते नाही त्यामुळे ते सक्सेस होत नाही. ठीक आहे. बट तुम्हाला एक आयडिया कळली अवेलेबिलिटी झोनची. ते 3 अवेलेबिलिटी झोन मध्ये 3 आहे. कुठले झोन डाऊन, एखादा झोन डाऊन असेल तर दुसऱ्या झोन मध्ये ट्रॅफिक जाईल. ओके. आता नेक्स्ट आहे आपल्याकडे रिसोर्स ग्रुप अवेलेबिलिटी झोन झाला. नेक्स्ट आहे अवेलेबिलिटी सेट. गाईज आपले आता ऑलरेडी 11 वाजलेले आहेत. याला उशीर लागेल. आपल्याला अवेलेबिलिटी सेट उद्या करायचं का? हो, चालेल ते ना. No issues. हा चालेल. ठीक आहे. ठीक आहे ना, कारण की अर्ध्या मदत नाही सोडता येणार. येस येस. अवेलेबिलिटी सेट उद्याच घेऊयात पूर्ण. Yes. कारण की मला पण इंटरव्ह्यू शेड्यूल आहे. मला एक्सटेंड केलं असतं कारण की फ्लो मध्ये घेतलं असतं, पण मला इंटरव्ह्यू घ्यायचे आहेत, त्यामुळे मला पण 11ला डिस्कनेक्टच करावं लागेल. ठीक आहे. चालेल. चालेल. ओके. आज बघ अवेलेबिलिटी झोन एकदा ट्राय करा सगळ्यांनी. ठीक आहे. लोड बॅलन्सरला काही सिलेक्ट करायची गरज नाही, फक्त नाव द्या तिथे सिलेक्ट करून जिथे एरर आहे तिथे. ओके. आणि क्रिएट होऊन ओके. जाईल. ओके.
संदीप उद्या थोडं लवकर कनेक्ट करूयात का? चालतं ना, किती वाजता करायचं? कसं आहे सोमनाथ, तुमचं शेड्यूल मॉर्निंगचं काय म्हणजे बिझी आहे का 9 वाजता वगैरे? काय प्रॉब्लेम नाही, करू शकतो. चालतंय, मग ग्रुपवरती मेसेज टाकूयात. फ्रायडेला जर आता काय नाहीच फ्रायडेला काय जमलं तर सुट्टी मग डिक्लेअर